हॅलो 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 हॅलो. आता बरेचसे नियम आहेत जे आयोजन कमिटीने त्यांच्याकडे राखीव ठेवलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी त्या आयोजन कमिटीचे नियम या ठिकाणी लागू आहेत आणि इथून पुढे आपण पाहणार आहोत की त्याच नियमांवर म्हणजे एखादा खेळाडू पहिल्या ओव्हरपासूनही बाहेर जाऊ शकतो. कारण आम्हाला आत्ता पंचांनी या गोष्टी सांगितल्या की या सगळे नियम आपण पहिल्या दिवसापासून इथे लागू केलेले आहेत. जाऊया मैदानामध्ये. प्रसाद सदाफळ इथं असेल तर आपला फोन इथून घेऊन जा. ते बरेच फोन येत आहेत त्याच्यावर. जाऊया मैदानामध्ये. अव्हेंजर नाशिक एके फाउंडेशन पुणे सामन्याला सुरुवात होणार आहे. शाबाज शेख इथे पाहूया. पहिला चेंडू होता अरबाजसाठी मैदानामध्ये. तिथे आपण पाहत आहोत चेंडू थांबवण्यात यश आलेलं आहे. बघा सरळ फेकी होती आहे. तिथे आपण पाहूया राज वर्मा काय डिसिजन घेतात हे महत्वाचं आहे आणि ते कळवत आहेत. मात्र फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा जो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक धाव एका धावेने एके फाउंडेशन पुणे संघ आपलं खाते या ठिकाणी खोलताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. तर एका बाजूला परत एकदा आपण पाहतो की पुणे आणि नाशिक अशा प्रकारची मॅच जी मैदानामध्ये होताना आपल्याला जी पाहायला मिळते. कारण अजूनही जर पाहिलं या मॅच नंतर, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल मला वाटतं त्याची लढत अजिंक्य नाशिक या संघाबरोबर होईल आणि तदनंतर त्या मॅच मधला विजेता जो फायनल खेळेल. पहा रोहन पवारला आपण जो पाहत आहोत या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने आक्रमक पद्धतीने अर्धशतक जे पूर्ण केलं होतं. पहा रोहनचा एक मोठा फटका आलेला आहे. षटकार जो आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकाराच्या मदतीने 7 धावा ज्या धावफलकावर होत आहेत. बघा हा पुढचा चेंडू मात्र मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. जरूर निर्धाव प्रकारचा चेंडू. या 7 धावा इथे परत एकदा रोहन पवार मोठा ब्लास्ट खेळत आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल, चौकार येईल. या 4 धावांच्या मदतीने हा जो धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 11 धावांवर एके फाउंडेशन पुणे. बिनबाद 11 ज्या धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल. यानंतरही जर आपण पाहिलं अजून 2 मॅचेस या सामन्यानंतर आपल्याला ज्या पाहायला मिळतील. अर्थात त्यामध्ये फायनलचा महामुकाबला हा जो आपल्याला पाहायला मिळेल. समीर इनामदार षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये आपण पाहणार आहोत आणि इथे खास करून रोहन पवार याची फलंदाजी कशा प्रकारची होणार आहे. कारण एक आक्रमक फलंदाज आहे. त्याचबरोबर अरबाजकडे त्या प्रकारची क्षमता जी आहे. कारण इथे जो संघ जिंकणार आहे तो अजिंक्य 11 नाशिक संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिथे बघा षटकार आलेला आहे. बघा या षटकाराने निश्चित सुरुवात अरबाज या षटकामध्ये करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा पुढचा चेंडू मात्र जरूर कमबॅक करताना गोलंदाज समीर इनामदारला आपण पाहत आहोत की षटकार आलेला होता. त्यानंतर एक चांगला चेंडू टाकला गेला मैदानामध्ये अव्हेंजर संघाकडनं. हा पुढचा चेंडू पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव ती 18 धावा. हा चेंडू मात्र खेळला गेलेला आहे सीमारेषा पार. तिथे परत एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये अरबाजच्या बॅटमधून.
या षटकाराच्या मदतीने एके फाउंडेशन पुणे टीमची धावसंख्या ही 24 आपल्याला जी पाहायला मिळते धावफलकावर. आतापर्यंत 2 षटकार या षटकात आलेले आहेत समीर इनामदारच्या. परत एकदा 5 चेंडू उडवला गेला आणि तिथे मात्र फलंदाज अरबाजची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. एका शाहबाज शेखने टिपलेला झेल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि पहिली विकेट आणि 24 धावांवर पहिली विकेट. 24 धावांची भागीदारी या ठिकाणी संपुष्टात येत असताना एके फाउंडेशन या संघाची आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर विवेक येत आहेत कारण पुणे संघ आतापर्यंत बरेच मला वाटतं पुणे संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातील काही संघ आता माघारी परतलेले असतील. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू जे आपल्याला पाहायला मिळतात जे शिल्लक राहिलेले आहेत. एक चांगल्या प्रकारे लाईव्ह स्कोर म्हणून रोशन गंगवाल यांना आपण जे पाहत आहोत स्पीड मीटर मध्ये आयुष गंगवाल आहेत. चेंडू वाईड डाव्या इष्टीच्या बाहेर आणि या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण जे आपण पाहत आहोत tenniscricket.in च्या माध्यमातून जे केलं जात आहे. हा पुढचा चेंडू पाहूया. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहेत. रोहनला स्ट्राईकवर आता आपण पाहणार आहोत. 10 धावांवर खेळणारा रोहन आपल्याला जो पाहायला मिळत आहे. 26 धावा एकूण बनत आहेत. शेवट बॉल मैदानामध्ये जो असेल हा पुढचा चेंडू पाहूया. समीर इनामदारचा निर्धाव गेलेला आहे मैदानामध्ये आणि 26 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर जे आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 रन 26 धावा 26 रन बन चुके. 2 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है. और चलो भाई थोड़ी घाई करा आता आपण कारण जवळजवळ आता 10:30 11:30 वाजून गेलेले आहेत आणि अजून एक मॅच त्यानंतर फायनलचा महामुकाबला आणि मग बक्षीस वितरण. वाजिद देशमुख षटक क्रमांक 3 साठी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. समोरच्या बाजूला विवेक जे आपल्याला पाहायला मिळतील. इथे बघा विवेक यांच्यासाठी हा चेंडू मात्र अप्रतिम राहिलेला आहे. टप्पा पडल्यानंतर इनस्विंग होणारा चेंडू आणि जास्त काळ स्ट्राईक ही रोहन पवारला आपल्याकडे घ्यावी लागणार आहे. धावा बनावा लागतील एके फाउंडेशन पुणे संघाला. दरम्यान इथे विवेकचा सुद्धा षटकार जो आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने हा धावफलक तब्बल जर आपण पाहिला तर तो पोहोचला जाणार आहे 32 धावांवर. परत एकदा पहा बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळला आणि लगातार दुसरा षटकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. या 2 षटकाराच्या मदतीने एकूण धावफलक 38 धावांवर पोहोचला गेलेला आहे. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये एके फाउंडेशन पुणे साईड बदललेली आहे गोलंदाजीची. पाहूया आता इथे काय फरक पडतो की काय की रिझल्ट अगदी सेम रिझल्ट परंतु फरक पडलेला आहे. तिथे डॉट प्रकारचा चेंडू निर्धाव प्रकारचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. 38 धावसंख्या जी या दरम्यान धावफलकावर आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधील. ते पहा चेंडू रोखला गेलेला आहे. परत शेवट बॉल जो असेल 12 धावा ज्या 2 षटकाराने आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यानंतर फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय. इथे पहा फटका अगदी शाहबाज शेखच्या अगदी पुढे चेंडू पडला पुढ्यात आणि तिथे आपण पाहतो चेंडू रोखला गेलेला आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. एकूण जर आपण विचार केला 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकानंतर 38 धावा ज्या एके फाउंडेशन पुणे संघाच्या ज्या म्हणलेल्या आहेत. तर अजूनही 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जो शिल्लक असेल आणि पाहूया एव्हेंजर टीमकडनं
कशा प्रकारची गोलंदाजीची रचना या ठिकाणी करण्यात येईल, कशा प्रकारचा चक्रव्यूह मांडण्यात येईल क्षेत्ररक्षणाचा, कोणाकडे गोलंदाजीची धुरा मैदानामध्ये दिली जाणार आहे. वसीम खतीब येत आहेत गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 4 करण्यासाठी मैदानामध्ये. ते रोहन पवार साठी हा पहिला चेंडू मात्र डॉट गेलेला आहे. तिथे धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू. दरम्यान इथे पाहूया क्षेत्ररक्षक शहाबाज चेंडूवर येत असताना एक सिंगल मात्र बनवली गेलेली आहे रोहन पवार कडनं आणि एका सिंगलच्या मदतीने 39 धावसंख्या एके फाउंडेशनची आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा विवेकचा मात्र दमदार अशा प्रकारचा नो बॉल आणि डिसेनियस षटकार फ्रीट असेल. 7 धावा ज्या येतील तब्बल 46 धावसंख्या आता मात्र या 7 धाव्यांच्या मदतीने जे आपल्याला पाहायला मिळते आहे. अप्रतिम चेंडू आणि इथे विकेट फ्रीट आहे. आणि हे पहा खेळाडूंसाठी बाहेर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 3 बॉल बाकी आहेत अजून. पहा खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर. खेळाडूंना विनंती आहे 10-15 मिनिटं तिथे जेवण चालणार आहेत. जे काही कोणी खेळाडू जेवणाचे राहिलेले असतील त्यांना विनंती असेल, व्हाईट बॉल असेल, आपण त्या ठिकाणी जाऊन जेवण करून यायचं आहे. इथे पहा थोडासा आपल्या ग्रामीण भागात सारखं म्हटलं तर आबाधाबी जो फटका म्हणायची पूर्वी एकमेकांना बॉल मारणे, आता रोहनला चेंडू लागला तिकडे. 48 धावसंख्या आहेत. इथे पाहूया सिंगल धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि यशस्वी सुद्धा होईल. 49 धावसंख्या आहे. शेवट बॉल आहे, लास्ट बॉल. इथे पाहूया हा फटका जरूर रोहन पवारचा होता. सरळ फेकी होती, अप्रतिम थ्रो आहे, परंतु फलंदाज आपल्या क्रीज मध्ये आहेत. 50 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 4 षटक संपलेले आहेत आणि शेवटचं षटक आपल्याला मैदानामध्ये पाहायचं आहे. 50 रन. अरबाज बघूया, अरबाज आहे शेवटची ओव्हर करण्यासाठी. अवेंजर टीम नाशिक एके फाउंडेशन आपण पाहत आहोत. रोहन पवार 12 धावांवर आहे. विवेकला आपण 20 धावांवर खेळताना पाहत आहोत. एकूण 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवट षटक आणि पहिला चेंडू पहा अरबाजचा जो डॉट बॉल गेलेला आहे. इथे पाहूया रोहन पवारचा एक
दमदार अशा प्रकारचा चौकार येईल. 54 धावसंख्या धावपलकावर होती या चौकाराच्या मदतीने. पुढचा चेंडू परत एकदा पहा. हेलिकॉप्टर लँड होत आहे सीमारेषेच्या बाहेर. येईल तिथे षटकार. 60 धावसंख्या धावपलकावर. पुढचा चेंडू वाईड बॉल. 61 धावसंख्या बनती आहे एके फाउंडेशन पुणे टीमची. ओ सुरेख चेंडू आहे पहा आणि विकेट जाईल ती रोहन पवारची मैदानामध्ये. एकसष्ट धावा धावपलकावर आहेत. सिद्धांत न्यू बॅटर. सिद्धांत बांदल. वाईड बॉल. 51 धाव येईल. 62 धावसंख्या होती धावपलकावर. आणि इथे पहा सिद्धांत बांदलचा येणारा षटकार. शेवट बॉल मैदानात असेल. 68 धावा एके फाउंडेशनच्या आपण पाहत आहोत. लास्ट बॉल टू गो आणि शेवट बॉलवर येणारा षटकार. 74 धावा बनलेल्या आहेत. 75 धावांची आवश्यकता असेल. मैच को जीतने के लिए यहाँ पर 75 रनों का लक्ष्य होगा एवेंजर टीम के सामने. शाबा शेख. प्रथमेश पहिले षटक एके फाउंडेशन कडनं आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 30 बॉल 75 धावांची गरज. पहिलाच बॉल वाईड बॉल असेल. आणि इथे पहा नो बॉल. त्यावर येणारा शाबा शेखचा षटकार. एकूण 8 धावसंख्या धावपलकावर आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळते. सुरुवात चांगली झालेली आहे. नवीन बॉल नका नेऊ इथून. इथे पाहूया आणि फिट होता अर्थात शाबा शेखचा प्रयत्न चांगला होता मोठा फटका खेळण्याचा. आणि पहा इथे विकेट मात्र शाबा शेखची असेल.
झेल टिपला जात आहे स्लिप मध्ये जो आपल्याला पाहायला मिळत आहे. 75 धावांचं लक्ष आहे ते अव्हेंजर टीमच्या समोर आणि ह्या धावा बनत असताना शाहबाजने ज्या प्रकारे सुरुवात केली होती आणि तिथे मात्र त्याची विकेट जी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. न्यू बॅटर समीर इनामदार आपण पाहत आहोत फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. वाईट बॉल जो असेल 9 धावसंख्या होती या वाईटच्या मदतीने. परत एकदा वाईट बॉल धावफलक 2 अंकामध्ये अव्हेंजर संघाचा जाईल 10 धावांवर. फ्रीट असेल तर नियंत्रित मारा हा जो करावा लागेल. वेगावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 11 धावसंख्या आणि इथे पहा समीर इनामदारचा येणारा चौकार आपल्याला जो पाहायला मिळत आहे. 15 धावा 3 बॉल झालेले आहे आतापर्यंत. आणि इथे पहा समीर इनामदारचा हा ब्रँडेड षटकार आपल्याला जो पाहायला मिळत आहे. 21 धावसंख्या 21 रन हो चुके हैं. अभी भी 4 गेंदे अभी भी 2 गेंदे यहाँ पर शेष बची है. 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या दिखाई दे रही है. बढ़िया बल्लेबाजी समीर इनामदार. जैसे ही मैदान के अंदर आए थे शाबाज शेख का विकेट का पतन होने के बाद उसके बाद एक बड़ा स्ट्रोक 4 रन के साथ अपना खाता खोला. उसके बाद एक बड़ा छक्का. इस बार शॉर्ट पिच गेंद थी. उस गेंद को पीछे हटकर स्ट्रोक के लिए जगह बनाई और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. 27 रन संख्या है. हालांकि प्रथमेश इनका ओवर अब ऐसा लग रहा है कि काफी महंगा साबित होता हुआ दिखाई दे रहा है. 27 रन खर्च किए है. इस बीच अच्छी गेंदे वापसी वहां पर प्रथमेश करते हुए और यहां पर पहला ओवर अब यहां पर खत्म हो चुका है. तो पहले ओवर के समाप्ति के बाद 27 रन एवेंजर टीम ने यहां पर बनाए. 75 रनों का लक्ष्य जो एक फाउंडेशन टीम ने सामने रखा है उसका पीछा किया जा रहा है मैदान के अंदर. अभी भी 4 ओवर के अंदर 24 गेंदे और 48 रन की आवश्यकता है. तो यानी कि हर ओवर के अंदर 12 रनों की आवश्यकता होगी मैच को जीतने के लिए एवेंजर नासिक टीम को यहां पर. तो 48 रन यहां पर आने वाले 24 गेंदों के अंदर बनते या नहीं बनते या मैदान के अंदर एक फाउंडेशन टीम यहां पर रोकने की कोशिश जरूर करेगी. इस बार ये स्ट्रोक अच्छा स्ट्रोक था लेकिन वहां पर फील्डर मौजूद है रोहन पवार. गेंद को नहीं, रोहन पवार शायद नहीं है वहां पर, दूसरे फील्डर है. लेकिन इस बार पीछे हटकर खेलने की कोशिश की गई थी. बढ़िया गेंद वहां पर करते हुए गेंदबाज हुजैब खान, इनको हम देख रहे दूसरा ओवर कर रहे मैदान के अंदर. इस बार अपने दिशा से भटक चुके. गेंद जा रही है लेग स्टंप को छोड़ती हुई. राज वर्मा इनकी तरफ से इस गेंद को वाइड करार दिया है. 28 रन संख्या. इस बीच ये गेंद नो बॉल. तो लगभग जो स्पीड लिमिट यहां पर जो बता रहा है 71 की यहां पर स्पीड से गेंद को डाला था मैदान के अंदर गेंदबाज ने. इस बीच इस गेंद को उठाकर खेला है और गेंद जा रही है 6 रनों के लिए. अकीब शेख के बल्ले से निकलता हुआ ये छक्का मैदान के अंदर. कुल मिलाकर रन संख्या अब 35 रन हो चुके हैं एवेंजर टीम की. दूसरा ही ओवर जारी है. इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद
इस गेंद को वाइड करार दिया है, अतिरिक्त रन मिलता हुआ 36 रन संख्या। इस बीच पॉइंट कवर की स्थान पर गेंद को खेला है धीमे हाथों के साथ आकिब ने और 1 रन यहां पर पूरा किया। अभी भी इस ओवर के अंदर 2 गेंदें बची है, 37 रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर है। 20 गेंदे और 38 रनों का लक्ष्य यहां पर बचा है। 20 गेंदे और मुकाबला जीतने के लिए 38 रन का लक्ष्य यहां पर है। तो समीर इनामदार एक अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, जैसे ही मैदान के अंदर आए थे उस दौर से बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। इस बीच पीछे हटकर खेलने की कोशिश और बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है विकेटों के ऊपर। तो इस तरीके से यहां पर एके फाउंडेशन को दूसरी सफलता मिलती हुई और एवेंजर टीम को यहां पर दूसरा झटका लगता हुआ दिखाई दे रहा है। स्कोरबोर्ड के ऊपर समीर इनामदार इनके द्वारा। नए बल्लेबाज वाजिद देशमुख आए बल्लेबाजी करने के लिए। बाएं हाथ के हिटर बल्लेबाज है, बड़े बड़े स्ट्रोक खेलने की क्षमता रखते हैं अपने अंदर। उजीब की अगली गेंद आखिरी गेंद होगी इस दूसरे ओवर के अंदर। इस बार इस गेंद को उठाकर खेला है, हालांकि फील्डर वहां पर खुद गेंदबाज उजीब जा रहे और समाप्ति का इशारा है। नो बॉल। 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असणार आहे। आणि ते फ्री हिट होता पहा, सुरेख चेंडू होता, परंतु अगदी फलंदाजही बाद होता त्रिपाळाचीत, परंतु फ्री हिट असल्यामुळे आपण पाहणार फलंदाजाला जीवनदान ज्या ठिकाणी असणार आहे। इस बहा इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्या चेंडूवर मोठा तगडा फटका आलेला आहे। षटकार आपल्याला आकिबच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 44 धावा धावफलकावर बनत आहेत आणि 16 बॉल मध्ये 31 धावांची गरज, हे समीकरण धावफलकावर आलेलं आहे। 16 चेंडू आणि आवश्यकता 31 धावांची अजूनही आहे मैदानामध्ये अवेंजर टीमला। वाइड बॉल 45 धाव संख्या बनती है या दरम्यान अवेंजर टीमची आपल्याला पाहायला मिळते। इथे पहा नो बॉल आणि त्यावरील षटकार, तब्बल 7 धावा, फ्री हिट 52 धाव संख्या अवेंजर टीमची धाव संख्या होती है। अर्थात आता 16 बॉल आणि 23 धावा। इथे विकेट जाईल। बघा, एक सिंगलचा प्रयत्न केला जाईल आणि सिंगल जरूर पूर्ण केले जाईल। सिंगलच्या मध्ये 53 धावसंख्या होती, अजूनही 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत। 14 बॉल 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी।
इथे पहा वाजिद देशमुख यांच्यासाठी हा चेंडू निर्धाव गेला. 13 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज, हे समीकरण आपल्याला जे पाहायला मिळते. इथे बघा चांगला चेंडू आहे, चेंडूही डॉट गेलेला आहे. अजिंक्यांचं षटकही या ठिकाणी जे संपलेलं आहे. शेवटचे 12 चेंडू आहे शिल्लक आणि आवश्यकता 12 चेंडूंमध्ये 22 धावांची, अर्थात प्रतिषटक 11 धावांच्या सरासरीने या धावा या ठिकाणी पूर्ण करावे लागणार आहे. कुमार माने पहिला चेंडू वाईट बॉल. 54 धाव संख्या होती. धावफलकावर 12 चेंडू 21 धावा. नो बॉल. बघा 12 चेंडू 20 धावा. कुमार माने आणि इथे पहा किपचा मोठा फटका आलेला आहे, षटकार आलेला आहे. 61 धाव संख्या होती. धावफलकावर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 14 धावांची गरज अवेंजर टीमला सामना जिंकण्यासाठी. आणि ते पहा परत एक बिग ब्लास्ट, चेंडू सीमारेषा पार जाईल, तिथे षटकार येणार आहे. 67 धावा, 8 धावांची गरज आहे. तर 10 बॉल आहेत आणि जवळजवळ आता चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय की अजिंक्य 11 या संघाबरोबर कोण असणार आहे. परंतु अजूनही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. 7 धावांची गरज आहे मैदानामध्ये. इथे पहा वाजिद देशमुख फटका खेळत आहे. 4 धावा येतील. 2 बॉल शिल्लक आहेत. 3 धावांची गरज आहे आणि याच षटकाराबरोबर आपण पाहतो की अवेंजर टीमने या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. आणि यानंतर दुसरा सेमीफायनल जो आता आपल्याला पाहायला मिळेल, अवेंजर नाशिक. ठीक आहे, ऐक ना, मला त्या प्रसादने सांगू दे एकदा. सर माझं नाव ऑर्गनायझर मध्ये, त्याला सांगा आम्हाला तो निर्णय मला विचारून घेतो. बघा हा 6 ओव्हरचा मॅच, 6 ओव्हरची मॅच यानंतर होईल. सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल अजिंक्य 11 आणि विरुद्ध अवेंजर नाशिक. आता 2 नाशिकच्या टीम आहेत. फायनललाही तीन टीम आता नाशिकच्याच आहेत. आता बक्षिसामध्ये आता हा सेमीफायनल अजिंक्य 11 आणि अवेंजर नाशिक आणि आरोबी हा जो संघ फायनल मध्ये गेलेला आहे तो विशेष म्हणजे नाशिकचा आहे. म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमधून आलेल्या टीमांचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे आणि हा सेकंड सेमीफायनल आहे. त्या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे आणि हा सेकंड सेमीफायनलचा सामना 6 ओव्हर